विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। उमरेडच्या गोऱ्या विठ्ठलाची 200 वर्षांची परंपरा कायम। दरवर्षी शेकडो भाविक घेतात या गोऱ्या विठ्ठलाचे दर्शन। आषाढी एकादशी म्हटलं की सगळीकडे पंढरपूरच्या सावड्या विठुरायाच्या नामाचा गजर। पण उमरेडमध्ये एक आगळं वेगळं देवस्थान आहे गोऱ्या विठ्ठलाचं। हो, गोऱ्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी शेकडो भाविक या मंदिराला भेट देतात। साधारण 200 वर्षांपूर्वी श्री रघुनाथराव लुले यांनी या मंदिराची स्थापना केली। विशेष म्हणजे या मंदिरातील विठोबा रखुमाईच्या मूर्ती काळ्या दगडाच्या नव्हे तर पांढऱ्या दगडात कोरलेल्या आहेत आणि म्हणूनच या विठोबाला गोरा विठ्ठल म्हटलं जातं। स्थानिक आख्यायिकेनुसार लुले कुटुंबातील एका विठ्ठल भक्ताला पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाची आस होती। त्याला स्वप्नातच साक्षात विठ्ठलाने दर्शन दिले आणि ते म्हणाले, मी तुझ्याच गावात स्थायिक होतो। त्यानंतर या पवित्र स्थळाची निर्मिती झाली असं सांगितलं जातं। मंदिरात प्रवेश करतात 14 खांबी काळ्या रंगाचा लाकडी सभामंडप आपल्या भव्यतेने मन मोहून टाकतो आणि पुढे छोट्याशा कट्ट्यावर उभे असलेले विठोबा रखुमाई दर्शन देताना भक्तांना नतमस्तक होण्यास भाग पाडतात। कार्तिक महिन्यात आणि देवशयनी आषाढी एकादशीला इथे खास उत्सव साजरा केला जातो। कीर्तन, भजन, महाप्रसाद आणि नित्योपचार या सगळ्यांतून श्रद्धेची जी परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे ती आजही तेवढ्याच भक्तिभावाने जपली जाते। उमरेडच्या बुधवारी पेठेत असलेले हे मंदिर फक्त स्थापत्य दृष्ट्या नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही अनमोल ठेवा आहे। इथे आलेल्या प्रत्येक भक्ताच्या मनात गोऱ्या विठ्ठलाचं दर्शन अविस्मरणीय ठरतं। श्री विठ्ठल रखुमाईच्या पावन चरणी आपणही नतमस्तक होऊया आणि या दिव्य परंपरेचा साक्षीदार होऊया। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? युट्यूबच्या कमेंट सेक्शन मध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवून कळवा। विदर्भ आवाजसाठी सतीश तुळसकर, उमरेड। नमस्कार, रामकृष्ण। आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। हे जे तुमच्या घरचं जे देवस्थान आहे या विठ्ठलाबद्दल काय सांगाल? जनरली सगळीकडे सावळा काळ्या रंगातला विठ्ठल पाहायला मिळतो, पण या ठिकाणी पांढरा आणि गोरा विठ्ठल आहे, विठ्ठल रखुमाई, तर त्याबद्दल काय सांगाल? हे उमरेड शहरातलं आणि नागपूर जिल्ह्यातलं एकमेव असं गोऱ्या विठ्ठलाचं मंदिर आहे आणि जवळपास 250 ते 250 वर्षापासून याची परंपरा आहे आमच्या घराण्यात। माझे पंजोबा रघुनाथराव लुले, त्याच्यानंतर माझे आजोबा हरिभाऊ लुले यांच्यापासून ही परंपरा सुरू आहे। आपलं काय नाव आहे? माझं मुकुल मनोहर लुले। किती वर्ष झाले, किती वर्ष जुनं हे मंदिर असेल? हे कमीत कमी 250 वर्ष, 250 ते 250 वर्ष झाले। त्याही आधीच असू शकते। आता मला जेवढा माहिती आहे त्याचा इतिहास तेवढा मी। मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? हा लोकांना पावणारा विठ्ठल म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथे आषाढी एकादशीला तर लोक येतातच। 4 महिने चातुर्मासचे कार्यक्रम होतात, रोज हरिपाठ होतो आणि या मंदिरात पावतो म्हणून लोक बरेच दर्शन येतात। आज संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही इथे पुन्हा याल तर बघाल की जागाच मिळणार नाही बसायला। त्याच्यानंतर आपल्याकडे आषाढी आणि कार्तिकी दोन्ही उत्सव होतात 6-6 महिन्यांनी। तर आषाढीचा एक उत्सव होतो आणि कार्तिकीचा पण उत्सव होतो। 7 दिवसाचा उत्सव असतो। दशमीपासून, म्हणजे आजची एकादशी आहे, कालचा दिवस दशमीपासून सुरू होतो। पौर्णिमेला उत्सवाचं हे असतं आणि दुसऱ्या दिवशी गोपालकाला महाप्रसाद होतो। तो आता 11 तारखेला आहे, 11 तारखेला शुक्रवारी। 250 वर्षापासून हे जे मंदिर आहे, तर या मंदिराची अवस्था कशी आहे? स्थिती चांगली आहे का? स्थिती आता चांगली आहे, पण थोडस पडझड होऊन राहिलेलं आहे। कुठून ते हे लाकडी काम आहे, हे आता उधळीनी खाल्लं म्हणा किंवा पाण्याचा मार लागला त्याच्या जीर्णोद्धार वगैरे आता प्रस्तावित आहे जीर्णोद्धार। लोकांनी सदळादानी मदत करावी, आवाहन करायचं तुम्हाला? हो, जनतेने या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता सदळ हाताने मदत करावी। शासन जर मदत करत असेल तर चांगलंच आहे, योग्यच आहे। बाकी ठीक आहे, आमच्या घराण्यातलं हे मंदिर आहे, आम्ही करतो। आता तुम्ही सेवेकरी आहे? आम्ही सेवेकरी आहे। माझे अशी चालू आहे, माझे वडील काका लोक वगैरे सगळे याच्या माझ्या पहिल्या पिढीमध्ये करत होते। आता आम्ही दोघं भाऊ, आपण नोकरी पेशाने, माझा भाऊ यवतमाळला राहतो, तो तिथलं काम, तो त्याच्यामुळे तो उत्सवाला येतो। तो येईल पौर्णिमेच्या दिवशी, आदल्या दिवशी येईल, पौर्णिमा ते काल्यापर्यंत वगैरे सगळं। पांडुरंगाकडे काय मागणं? पांडुरंगाकडे हे मागणं आहे की बाबा तुझं हे घर चांगला व्यवस्थित होऊ दे आणि आमची सेवा घडू दे। उमरेडकरांसाठी
पाऊस पाणी योग्य राहिला पाहिजे, पीक पाणी योग्य राहिला पाहिजे, हिंसाचार झाला नाही पाहिजे, हेच मागणं आहे पांडुरंगा. सर्वत्र शांती आणि सुखमय वातावरण राहिलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.